नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, राजकारणामध्ये आत्ता उदारता राहिले का? सुसंस्कृतपणा, प्रगल्भता, परिपक्वता, समंजसपणा या गोष्टी किती राहिलेल्या आहेत? असे किती नेते आहेत अशा स्वभावाचे, अशा वर्तनाचे, अशा वृत्तीचे, अशा आचारांचे? सहिष्णू उदार विचारधारा आहे, समंजसपणा आहे, प्रगल्भता आहे. पण असं काही म्हटलं की आपल्या लक्षात येतं, नाव आठवतं आपल्याला. म्हणजे अशी खूप उदाहरण देता येतील. तरी एक आणि आपल्याला उत्तुंग व्यक्तिमत्व आठवतं, ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचंही. यांच्यावरती माहीत झालं तर ना या सम हा असं म्हणावं लागेल. अटलजींची एकूणच आपण जर भाषणं ऐकली त्यांची संसदेतली, तर लक्षात येतं ते काय तोडीचे होते, काय योग्यतेचे होते. त्यांची योग्यता, वैचारिक योग्यता मुख्य, शैक्षणिक वगैरे योग्यता बाजूला राहिली, पण वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता त्यांची काय होती. अटलजी आणि पंडित नेहरू. आता अटलजी खरं तर पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा 1956 साली पहिली जी निवडणूक झाली, म्हणजे 1952 पहिली निवडणूक झाली, त्यानंतरच्या निवडणुकीतून म्हणजे 56 साली अटलबिहारी वाजपेयी निवडून गेले. आणि तेव्हा अतिशय ते तरुण होते, साधारणपणे 25-30 होते ते त्यावेळेला. तर ते म्हणाले, एक एक अटलची उदाहरणं संसदेत अटलजींनी सांगितली की मी म्हटले मागं बसायचो आणि नवीनच होतो, पण तरी नेहरूने कधी कमी लेखलं नाही, कधी तुच्छ लेखलं नाही. नेहरूंचं व्यक्तिमत्व केवढं मोठं होतं. खरं तर उत्तुंग व्यक्तिमत्व, जागतिक स्तरावरचं नेहरूंचं व्यक्तिमत्व होतं आणि जागतिक स्तरावर नेहरू लोकप्रिय होते. तरी नेहरूंनी कुणाला कमी लेखलं नाही, तुच्छ लेखलं नाही. हे स्वतः अटलजींनी सांगितलेलं आहे. अटलजी म्हणायचे, मी भाषण करायचो आणि नेहरू माझं सदनातला वेळ संपला की सदनाच्या बाहेर मी भेटायचो, तिथं माझं ते कौतुक करायचे, माझी पाठ थोपटायची. अर्थात अटलजी नेहरूंच्या धोरणांवर, म्हणजे सरकारच्या धोरणावर टीका करायची. तरी नेहरूंनी कधी मनावर घेतलं नाही. अटलजी म्हणाले, असं एकदा मी म्हणालो की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चर्चिलही आहे आणि चेंबरलेनही आहे. तर त्यानंतर दोघांची भेट झाली, अटलजी आणि नेहरूंची लगेच भेट झाली सदनामध्येच. संसदेचं ते ती वेळ संपली, त्यानंतर त्यांची भेट झाली सत्र संपल्यानंतर. तो अटलजी म्हणतात की नेहरूंनी माझं कौतुक केलं, हसले आणि म्हटले आज अगदी जोरदार भाषण केलं, आणि माझी हसत त्यांनी पाठ थोपटली, असं अटलजींनी सांगितलं. ते म्हटले अशी आता असं बोलणं आणि असं भाषण करणं, अशी टीका करणं हे दुश्मनीला निमंत्रण आहे, असं अटलजी म्हणाले. एकीकडे अटलजी थोर आणि नेहरूही तितकेच थोर होते, तितकेच वैचारिकदृष्ट्या नेहरू प्रगल्भ होते. किती होती वैचारिक प्रगल्भता नेहरूंकडे! समंजसपणा, सहिष्णुता, उदारता हे दिसून येते. अटलजींसारखा माणूस थोडा प्रभावित होतो की अटलजी जेव्हा आणीबाणीनंतर परत सरकार आलं जनता पक्षाचं, जे सर्वपक्षीय दल, तर त्या जनता पक्षाचं सरकार जेव्हा आलं तर सर्वपक्षीय सरकार होतं, विरोधी पक्षांचं सरकार ते होतं. काँग्रेस वगळून मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये अटलजी विदेश मंत्री झाले. आणि त्यानंतर जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात गेले तेव्हा तिथला पंडित नेहरूंचा फोटो काढलेला होता. अटलजींनी विचारलं, हा फोटो, नेहरूंचा फोटो इथला कुणी काढला? अटलजी म्हणतात, दुसऱ्या दिवशी तो फोटो इथे लावला गेला, भिंतीला लावला गेला. हे असे अटलजी आणि असे पंडित नेहरू की ह्यांच्या मनामध्ये कोणती कटुता नव्हती, द्वेष नव्हता. जे असेल ते विचारांची देवाणघेवाण. संसद कशाला आहे, विधानभवन कशाला आहे, राजकारण कशाला आहे, समाजकारण कशाला आहे? तर समाजाचा, सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी. राजकारण नव्हे, राष्ट्रकारण. हे लोक राष्ट्रकारण करत होते, त्यामुळे राष्ट्रोद्धार त्यांना करायचा होता, सामान्य माणसाचं कल्याण साधायचं होतं. हे यांचा उद्देश होता, हा यांचा उद्देश होता, हे यांचं ध्येय होतं.
मग त्यासाठी आपापसामध्ये विचारभेद असतील, म्हणजे मनभेद नव्हे, मार्ग भिन्न असतील. पण हे मार्ग भिन्न असतील, जायचंय कुठे आपलं, एका ठिकाणी जायचंय. मग मग एवढं भांडायचं, मनदूषित का असावीत? ठीक आहे, मतभेद, वेगळे विचार असणारच, आणि अनेक विचार, वेगवेगळे विचार मिळूनच एक चांगला विचार किंवा चांगली कामं उभी राहत असतात. एक चांगल्या विचाराची निर्मिती होत असते. अनेक वेगवेगळे विचार एकत्र येऊनच मोठं काम होत असतं कधी. त्यामुळे अनेक विचार, वेगवेगळे विचार हे असलेच पाहिजेत. आणि तेच खरं लोकशाहीचं द्योतक आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे, स्वातंत्र्य असलंच पाहिजे. आणि आपल्या देशाने म्हणून तर मुद्दामूनच स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारली. त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या भारतीय स्वातंत्र्याने, आपल्या लोकशाहीने हा मूलभूत अधिकार दिलेला आहे आपल्याला, स्वातंत्र्याचा. बोलण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, सगळं स्वातंत्र्य जे आपल्याला आहे ते आपल्या लोकशाही दिलेली देणगी आहे, आपल्याला भेट आहे आपल्याला. तिचं आपण पालन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, आणि हा वारसा पुढे न्यायला पाहिजे. म्हणजेच पंडित नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्यातले संबंध, दोन विरोधी पक्ष होते, विरोधी टोकं होती विचारांची, तरी संबंध किती मधुर होते, संबंध किती चांगले होते. उलट पंडित नेहरू एकदा अटलजींच्या भाषणांनी वगैरे विचारांनी प्रभावित होऊन असं म्हणाले, भाषणांनी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने. खरं तर अटलजी एकदम तरुण तेव्हा होते, तिशीतले होते, आणि पंडित नेहरू 70च्या पलीकडचे होते. तरी पंडितजी नेहरू म्हटले, हे एक दिवस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, अशी योग्यता या माणसामध्ये आहे, या मुलामध्ये म्हणजे आहे, तरुणामध्ये आहे, असं पंडितजी म्हणाले. पंडितजींसारखा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस प्रभावित होऊन असे उद्गार काढू शकतो, असं अटलजींचं व्यक्तित्व होतं. तेव्हा नेहरू आणि अटलजी जो त्यांनी राजकारणामध्ये आपल्याला एक आचारांचा, विचारांचा वारसा दिलेला आहे, तो वारसा, तो राजकीय वारसा आज जपण्याची गरज आहे. तो फक्त भारतासाठी नव्हे, भारतासाठी आपल्याला गरजच आहे, पण जगासाठी, सर्वांसाठीच. की त्या ह्याच्यामध्ये कटुता नको, द्वेष नको, कोणी नाही शत्रू आपुला, शत्रुत्व नको. विचार वेगळे असलेच पाहिजेत, विचारभेद असणारच, आणि असायलाच हवा. त्यासाठी ती व्यासपीठ दिलेली आहेत. ह्याचं कारण, जेवढी माणसं तेवढी मतं असणारच आहेत. मग त्यातला साधक बाधक विचार करून चांगला विचार जो असेल तो पुढे न्यायचा आहे, आणि त्याला सर्वांचं सहकार्य पाहिजे. अटलजी विदेश दौऱ्यावर गेले होते आणि विदेश मंत्री होते. त्यावेळी तिथेही प्रश्न आला, इंदिराजींसंबंधी प्रश्न विचारण्याचा. तेव्हा आणीबाणी संपून सरकार आलेलं होतं. त्यामुळे आणीबाणी संदर्भात इंदिराजींनी जे लोकांना तुरुंगात टाकलेलं होतं त्या संदर्भात प्रश्न विचारला गेला, या दडपशाहीविषयी तुम्ही काय म्हणाल, इंदिरा गांधींविषयी तुम्ही काय म्हणाल, असं अटलजींना तिथल्या पत्रकाराने विचारलं, अमेरिकेतल्या. तेव्हा अटलजींनी सांगितलं की आमच्या देशांतर्गत तो मुद्दा आहे, आमच्यात विचारभेद आहेत, आमचे वेगवेगळे मार्ग आहेत, मार्ग आमचे भिन्न आहेत, पण देश म्हणून आम्ही एक आहोत. मी जो आत्ता आलेलो आहे तो कुठल्या पक्षाच्या वतीने, सरकारच्या वतीने आलेलो नाही, तर देशाच्या वतीने आलेलो आहे. संपूर्ण भारतीय जनतेच्या, म्हणजेच मी लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकांच्या प्रतिनिधी, भारतीय जनतेच्या प्रतिनिधी मी आलेलो आहे. त्यामुळे मी देशाच्या माजी पंतप्रधान ज्या आहेत आता इंदिरा गांधी, त्यांच्याविषयी मी अशा उद्गार काढू शकत नाही, आणि काय घडलं तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तो आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. इतकी समज, इतकी प्रगल्भता, इतकी परिपक्वता ही अटलजींकडे होती, अटलजी आणि अडवाणींकडेही होती. तर असे पंडित नेहरू असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांनी जो आपला वारसा दिलेला आहे, हा वारसा, वैचारिक वारसा, प्रगल्भतेचा वारसा, समंजसपणाचा वारसा, सहिष्णुतेचा वारसा, उदारतेचा वारसा, याचं जतन करणं, संवर्धन करणं आणि तो पुढे नेणं ही गरज आहे. कारण मैत्रभाव हा महत्त्वाचा आहे. विचारांमुळे, ह्या राजकारणामुळे, राजकीय विचारांमुळे मैत्रभावनेमध्ये, प्रेमभावनेमध्ये अंतर पडता कामा नये. त्यामुळे कटुता निर्माण होता कामा नये. तो मैत्रभाव राहणं, मैत्रभाव जपणं आणि मैत्रभाव वृद्धिंगत होणं आणि चांगलं काम सर्वांनी मिळून करणं,
सर्वांना सोबत घेऊन जाणं ही गरज असते. हीच काळाची गरज आहे. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंसारखे पंतप्रधान आणि अटलींसारखे पंतप्रधान या देशाला लाभले हे आपलं सर्वांचंच भाग्य. या दोघांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.